बाबासाहेब आंबेडकर एक असे विश्वास व्यक्तिमत्व होते, विश्वरत्न होते. त्यांनी जे बौद्ध धर्माचा धम्म जो आहे, या धम्माचा त्यांनी अभ्यास केला आणि धम्माच्या माध्यमातून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. एक आपण जर पाहिलं तर माणसाला माणसासारखं जगू देण्याच्या संदर्भातला विचार त्यांनी केला. मी कोणाचा गुलाम होणार नाही आणि मी कोणाला गुलाम करणार नाही, या पद्धतीने जीवन ते जगले. आणि माणसाला माणूस पण कसं येईल या संदर्भातला प्रयत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून झालेला आहे. ते केवळ त्यांनी जे संविधानाच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल की जे संविधान त्यांनी दिलेलं आहे, इंग्लंडला संविधान नाही, अमेरिकेला फक्त 7 सेक्शन आहेत संविधानाचे. पण भारताचं संविधान जर आपण पाहिलं तर लोकसभा कशी चालेल, विधानसभा कशी चालेल, निवडणुका कशा होतील, निवडणूक आयुक्ताला दिलेले अधिकार, त्याचं कलम 324 जे आहे ते देखील आपण बघा. तर संविधान आपल्याला दिलं, एक भारतीयांना एक देणगी त्यांनी दिली. त्यानंतर आपण जर पाहिलं तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून देखील फार त्यांचा अभ्यास होता. इनॅलिएशन ऑफ प्रोफिट म्हणून त्यांनी जे पुस्तक लिहिलेले आहे, ते मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत असं आपण सर्व मानतो. त्याचप्रमाणे पाण्याच्या संदर्भात देखील पाण्याचं नियोजन कसं असलं पाहिजे याचा देखील त्यांनी विचार केला. असं एक अत्यंत निर्मळ असं व्यक्तिमत्व, निर्लेप असं व्यक्तिमत्व, निस्वार्थ असं व्यक्तिमत्व, मानवतावादी असं व्यक्तिमत्व. आणि त्याच्यामुळे आजचा दिवस जो आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा, या त्यांच्या जीवनातनं आपण काही बोध घेऊ. या सिंधूसारखं जीवन होतं, त्यातनं एखादा बिंदू घेण्याचा आपला प्रयत्न.